सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. 1100 वर्षापूर्वी घडलेली सत्य घटना. आचार्य शंकर गुरुच्या शोधात हिंडत असताना ते भगवत पूज्यपाद गोविंद यती यांच्यापर्यंत पोचले. त्यांनी नमस्कार केला. त्यावेळेला त्या गुरूंनी विचारले आचार्यांना, बाळ तू कोण आहेस? आणि हा एक प्रश्न ऐकून ते 8 वर्षाचे बालक आचार्य शंकर त्यांना उत्तर देताना 10 श्लोकात उत्तर देतात. 10 श्लोकात. आणि त्या 10 श्लोकांपैकी आपण पहिल्या श्लोकावर चिंतन करत आहोत. तो पहिला श्लोक असा, आणि हे काय आहे माहिती आहे काय? प्रश्न बघा, बाळ तू कोण आहेस? आणि ते आचार्य मी कोण नाही असं सांगत सांगत मी कोण आहे याचं उत्तर देतात. आणि मला मी कोण आहे हे जाणायचं आहे. आचार्यांनी त्या काळच्या चार्वाकांची, बौद्धांची, इतरांची मतं खोडून काढलेली आहेत. ते चार्वाक म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून तुमचं आमचं प्रतिनिधित्व करतात. आपण काहीही जाण नसताना उगाचच शंका घेतो, उगाचच मतप्रदर्शन करतो. अभ्यासाशिवाय, तत्वज्ञानाच्या जाणण्याशिवाय आपण वर करणी मी खूप शहाणा आहे, ज्ञानी आहे असा आव आणून आपणच शंका प्रदर्शित करतो. त्या शंका पुढं करून त्याचं खंडन करून आचार्य उत्तर देतात. त्यामुळं चार्वाक वगैरे हे कोण या भानगडीत न पडता मीच तो आहे. आणि ही आजच्या काळात गीतेच्या 16व्या अध्यायात जे वर्णन केलेलं आहे ना, आसुरी वृत्तीच्या लोकांचं म्हणजे आपलं, ते चार्वाक म्हणजे आपणच आहोत. तर आपल्या मनातल्या शंकांना उत्तर देत देत मी कोण नाही हे समजावत आचार्य मी कोण आहे? शिव केवलोहम असं प्रत्येक श्लोकाच्या शेवटच्या चरणात म्हणून ते आपल्याला मी कोण आहे हे समजावतात. त्यामुळं श्रोते हो, हे अवघड वाटलं तरी वाचा, ऐका, चिंतन करा, समजून घ्या. आचार्य पहिल्या श्लोकात म्हणतात, न भूमिर्न तोयम न तेजो न वायुः न खं नेन्द्रियं वा न तेषां समूहा अनेकान्तिकत्वात् सुषुप्त्येकसिद्धः स्तदेको वसिष्ठः शिवः केवलोहम. आपण कालच्या प्रवचनात जिथपर्यंत विचार केला त्याच्या पुढं आपण आज चिंतन करू. काय म्हणतात बघा आचार्य? पहिल्या चरणाने चार्वाकांचे व बौद्धांचे खंडन करीत आहेत. चार्वाकांनी काय म्हटलं? पृथ्वी, जल, तेज आणि वायू ही 4च तत्वे मानलेली आहेत. गूळ आणि दही एकत्र केले
की त्या ठिकाणी जशी मादकता येते ना, त्याप्रमाणे वरील 4 भूते एकत्र आली म्हणजे त्यांचा जो विशिष्ट परिणाम दृग्गोचर होतो ना, त्यालाच आपण आत्मा किंवा मी असे म्हणतो, असे चार्वाक म्हणतात. पण हे त्यांचे म्हणणे बरोबर नाही. काय पृथ्वी म्हणजे मी आहे का हो? जल म्हणजे मी आहे का? तेज म्हणजे मी आहे का? का वायू म्हणजे मी आहे? कोण आहे मी? मी पृथ्वी नव्हे, मी जल नव्हे, मी तेज नव्हे आणि मी वायू ही पण नव्हे. मी यातील कोणीच नाही आणि मी जो कोणी आहे ते हे नव्हे. त्यांचे आणि माझे परस्पर तादात्म्य असे काहीच नाही. आता यावर आचार्य म्हणतात, कोणी असे म्हणेल की चार्वाक हे पृथ्वी, जल, तेज आणि वायू या प्रत्येकाला आत्मा म्हणत नाहीत, तर ते चारी मिळून त्याला आत्मा म्हणतात. चारी मिळून आत्मा बनतो असं त्यांचं मत आहे. असं तुम्ही म्हणाल, पण हेही म्हणणे बरोबर नाही. कारण या चारातील प्रत्येक जर आत्मा होऊ शकत नाही, तर चारी मिळून तरी आत्मा कसे होऊ शकतील? यावर चार्वाक असे म्हणतील की अहो, गूळ आणि दही यापैकी कोणताही पदार्थ मादक नाही, पण ते दोन्ही एकत्र केले की मादकता निर्माण होते, असं मत समोर ठेवतात चार्वाक. त्याचप्रमाणे पृथ्वी, जल, तेज आणि वायू या चारी भूतांमध्ये चैतन्य शक्ती नाही हे खरे, पण ती चारी भूते एकत्र केली की तेथे चैतन्य शक्ती निर्माण होते, असे आमचे म्हणणे आहे. यावर आचार्य म्हणतात, हे म्हणणेही बरोबर नाही. चारी भूते एकत्र झाली म्हणजे जी चैतन्य शक्ती निर्माण होते असे तुम्ही जे म्हणता ना, ती चैतन्य शक्ती या चारी भूताहून निराळी आहे का? त्या चारी भूतांची एकरूप आहे का? जर चैतन्य शक्ती ही चारी भूताहून निराळी असेल, तर मग या जगात 4च तत्वे आहेत आणि ती म्हणजे पृथ्वी, जल, तेज, वायू. हे तुमचे म्हणणे चुकले. जगात 4च भूते आहेत हा तुमचा सिद्धांत चुकला. बरे, चैतन्य शक्ती ही पृथ्वी, जल, तेज आणि वायू या चारी भूतांची एकरूप आहे असे म्हणाल, तर तेही म्हणणे बरोबर होणार नाही. कारण पृथ्वी, जल, तेज आणि वायू हे जड स्वरूप आहेत, तर चैतन्य शक्ती ही चित स्वरूप आहे. तेव्हा जड आणि चित म्हणजे चैतन्य रूप यांचे तादात्म्य कसे असू शकेल? म्हणून आम्ही म्हणतो, न भूमिर न तोयम न तेजो न वायु. मी पृथ्वी नव्हे, मी जल नव्हे, मी तेज नव्हे आणि मी वायूही नव्हे. यापैकी कोणीही मी नव्हे. मग या चारींचा समुदाय तो तरी मी कसा असू शकेन? तात्पर्य, चार्वाकांच्या म्हणण्यात काही तथ्य नाही. यावर चार्वाक असे विचारतो की अहो, मी गोरा आहे, मी काळा आहे, मी कृश आहे, मी स्थूल आहे असे आपण म्हणत असतो. काळा, गोरा, कृश किंवा स्थूल देहच असतो. यावरून देहच मी आहे
असे सिद्ध होते. पण हेही म्हणणे बरोबर नाही. आचार्य म्हणतात देह हा कशाचा बनला आहे याचा विचार करा. देह हा तुमच्या मते 4 भूतांचा, पण जेथे 4ही भूते आत्मस्वरूप नाहीत तेथे 4ही भूतांचा बनलेला देह तरी कसा आत्मा असू शकेल. आत्म्याच्या ठिकाणी काळा गोरा अशी प्रतीती येणे हा भ्रम होय. गीतेचा 2रा अध्याय वाचा, 2रा अध्याय वाचा. आत्मा काय नाही ते अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. यावर चार्वाक असे म्हणतो की अहो देहाला अनुरूप उपचार असले म्हणजे सुख वाटते. झोपायच्या मऊ गुळगुळीत आणि पराच्या उत्तम कापसाच्या मृदू गाद्या असाव्यात. एअर कंडिशन असावा. पांढरी शुभ्र चादर बेडशीट असावी. अंगाला लावायला सेंट असावे. स्नानाला सुखकर आणि त्याच्यात काहीतरी सेंट घातलेलं उष्णोदक असावं. जेवायला मिष्टान्न असावे. बसायला उत्तमपैकी चामड्याची मऊ मऊ आपण ऋतून बसले जावं अशी खुर्ची असावी. हातपाय चेपायला सेवक असावे. हे सर्व काही असले म्हणजे आपण सुखी आहे असे म्हणतो. याच्या उलट परिस्थिती असल्यास मी दुःखी आहे असे म्हणतो. यावरून देहच आत्मा आहे असेच नाही का सिद्ध होत. चार्वाक म्हणतात. यावर आचार्य म्हणतात हे सर्व काही असले म्हणजे आपण सुखी असतोच असा नियम आहे का हो. आणि हे सर्व नसले म्हणजे आपण दुःखी असतो असेही आहे का. नाही. सर्व वैभव असूनही राजे महाराजे दुःखी असोत. सर्व वैभवांचा त्याग करून गिरीकंदरात राहणारे, कंदमुळे फळे खाणारे योगी तपस्वी सुखी असतात. विवेकी असलेले दरिद्र माणसांचे कुटुंब झोपडीत राहूनही सुखी असते. तात्पर्य तुमच्या सुखदुःखाच्या कल्पना चुकीच्या आहेत. उन्हाच्या वेळी वाळवंटात पडलेला शिंपला चांदीसारखा दिसला तरी शिंपला चांदी होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे वैभवाने देहाला उद्देशून मी सुखी आहे अशी प्रचिती आली तरी तेवढ्याने देह सुखी होऊ शकत नाही. देहात नांदणारा व स्वतःला सुखी समजणारा कोणीतरी देहाहून निराळाच आहे हे निश्चित. म्हणून देहाला आत्मा म्हणता येत नाही. देहाला आत्मा मानले तर प्रश्न असा येतो की देहातील घटक असलेले हात पाय कान नाक डोळा इत्यादी अवयवांना आत्मा म्हणावे का. का या सर्व अवयवांच्या समुदायाला आत्मा म्हणावे. अवयवांना आत्मा म्हणत असाल तर तेही बरोबर नाही. काही विशिष्ट रोगामुळे हात किंवा पाय काढून टाकावा लागला तरी मी शिल्लकच राहतो. नाक कापले, कान कापले, डोळा काढला तरी मी शिल्लकच असतो. यावरून हे सर्व अवयव म्हणजे मी नव्हे. जेथे प्रत्येक अवयव मी होऊ शकत नाही तेथे अवयवांचा समुदाय मी नव्हे. जेथे प्रत्येक अवयव मी होऊ शकत नाही तेथे अवयवांचा समुदाय तरी मी कसा असू शकेल.
तात्पर्य देहाचे अवयव आणि अवयवांचा समुदाय म्हणजे हे शरीर, म्हणजे मी नव्हे. अशा रीतीने चार्वाकांच्या देहात्मवाद हा अर्थशून्य आहे ही गोष्ट सिद्ध झाली. हाच अभिप्राय न भूमिर्न तोयम न तेजो न वायु या श्लोकाच्या पहिल्या चरणाने सिद्ध झाला. नखम नेंद्रियम वा न तेषाम समूहः या दुसऱ्या चरणात खम शब्दाचा अर्थ आकाश असा आहे. पंचमहाभूतापैकी आकाश हे एक महाभूत आहे. ज्याप्रमाणे पृथ्वी, जल, तेज आणि वायू हे आत्मा होऊ शकत नाहीत, त्याचप्रमाणे आकाशही आत्मा होऊ शकत नाही. म्हणून आकाशाच्या आत्मत्वाबद्दल कोणी शंका घेऊ नये. याकरिता आचार्यांनी नखम असे म्हणून आकाशाच्या आत्मत्वाचेही खंडन करून टाकले आहे. आकाश हा आत्मा होऊ शकत नाही, कारण ते पृथ्वी, जल, तेज आणि वायू यांच्याप्रमाणेच जड स्वरूप आहे. आकाश जन्मलेले आहे आणि ज्या अर्थी आकाश जन्मलेले आहे त्या अर्थी आकाशाला मृत्यू आहे बर का. आकाशाचा एक ना एक दिवस नाश होणार आहे, पक्क लक्षात घ्या. कोणी कोणी तर आकाशाला अभाव स्वरूप मानतात. त्याप्रमाणे जड स्वरूप अथवा अभाव स्वरूप असलेले आकाश हा आत्मा कसा होऊ शकेल. शिवाय आकाश तत्व हे आत्म्यापासून उत्पन्न झालेले आहे. तस्माद्वा एतस्मात् आत्मनः आकाश संभूतः असं उपनिषदात श्रुतिवचन आहे. उत्पन्न झालेला भाव पदार्थ कालांतराने नाशही पावत असतो. आत्मा तर अविनाशी आहे. अविनाशी वा अरे अयमात्मा अनुच्छित्ती धर्माः असे बृहदारण्यकात आत्म्याचे वर्णन आहे. न जायते म्रियते वा कदाचित याप्रमाणे भगवद्गीता ही आत्म्याचे वर्णन करीत आहे. याप्रमाणे आकाश हा उत्पत्ती विनाशशील जड पदार्थ असल्यामुळे आत्मा होऊ शकत नाही. आकाश म्हणजे आत्मा नव्हे. खम शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे शून्य. मी ख स्वरूप नव्हे असे सांगून आचार्य शून्यवादाचे सुद्धा खंडन करतात. जे शून्य आहे ते मी नव्हे, जो मी आहे ते शून्य नव्हे. काही बौद्ध शून्याला आत्मा असे म्हणतात, पण बिचाऱ्यांना आत्मा हा शून्य रूप आहे असे म्हणताना आपण वदतो व्याघ्रात या दोषाला कवटाळीत आहोत असे त्यांना भानही नसते. एखाद्याने माझी आई वंध्या आहे आणि वडील आजन्म नैष्ठिकी ब्रह्मचारी आहे हे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच आत्मा म्हणजे शून्य रूप आहे असे म्हणणे हे हास्यास्पद होय. आत्मा जर शून्य रूप असेल तर शून्योहम अशी प्रतीती येऊ लागेल. कोणी स्वतःला मी शून्य आहे असे कधी म्हणतो का? आणि मी शून्य आहे असे जर कोणी म्हणेल तर ते त्याचे म्हणणे तो शून्य रूप नाही असे सिद्ध होण्याला कारणीभूत आहे. मी अगदी गाढ झोपलो आहे असे जर कोणी म्हणेल तर ते त्याच्याच म्हणण्याचा खोटेपणा ठरविण्याला कारणीभूत ठरेल. आत्मा शून्य आहे
असे म्हणणाऱ्या बौद्धांना आम्ही असे विचारतो की तुमचा शून्य शब्दाचा अर्थ काय आहे? शून्य म्हणजे काहीही नाही. काहीही नाही म्हणजे अभाव. आत्मा तर अभाव स्वरूप आहे असे मानले तर मग मी सुखी, मी दुःखी, मी करता, मी भोगता, मी जाणले, मला कळले अशी प्रतीती किंवा हा व्यवहार होणारच नाही. मग आपण असा व्यवहार नेहमी करीत असतो. यावरून आत्मा शून्य स्वरूप आहे असे म्हणता येत नाही. शून्याला कर्तृत्व, भोक्तृत्व किंवा सुख दुःख हे काय असणार? तात्पर्य शून्यवादी बौद्धांचा शून्यवाद हाही युक्तिशून्य होय. हाच अभिप्राय लक्षात घेऊन आचार्यांनी या श्लोकाच्या दुसऱ्या चरणात नखम या शब्दाने शून्यवादाचे निरसन केले आहे. आता काही लोक इंद्रियांनाच आत्मा मानित असतात. मी ऐकतो असे आपण म्हणतो, असे म्हणत असतो. पाहणे ही क्रिया चक्षुरेंद्रियांची आहे, ऐकणे ही क्रिया श्रवणेंद्रियांची आहे. यावरून चक्षुरेंद्रिय हाच आत्मा होय, त्याचप्रमाणे श्रवणेंद्रिय ही आत्माच होय. याच न्यायाने इतर इंद्रियांनाही ते आत्माच मानतात. एकाच देहात अनेक इंद्रिये राहत असल्यामुळे एकाच देहात अनेक आत्मेही ते मानतात. पण हा इंद्रियात्मवादही युक्तिसंगत नाही. एक इंद्रिय नष्ट झाले तर आत्माच नष्ट झाला असे म्हणण्याची पाळी येईल. एकाच देहात अनेक आत्मे असणे हेही ठीक नव्हे. त्यांच्यात मतभेद निर्माण झाला की देहाची सर्व व्यवस्था विस्कळीत होईल. दुसरी गोष्ट अशी की इंद्रिये ही नष्ट होतात, आत्मा तर अविनाशी आहे. मग इंद्रिये आत्मा कशी होऊ शकतील? तसेच इंद्रिये ही भौतिक आहेत आणि आत्मा तर पंचमहाभूतांच्या पलीकडचा आहे. तो पंचमहाभूतांचा जनक आहे. मग इंद्रियांना आत्मा कसे म्हणावे? याच न्यायाने प्रत्येक इंद्रिय जर आत्मा होऊ शकत नाही तर इंद्रियांचा समुदाय हा तरी आत्मा कसा होऊ शकेल? अशा रीतीने इंद्रियात्मवाद हाही तर्काच्या आणि प्रमाणाच्या कसोटीवर टिकत नाही. ठीक आहे, आपण या पहिल्या श्लोकाच्या पहिल्या 2 चरणावर चिंतन केलं. या पुढील उरलेल्या 2 चरणावर चिंतन पुढील प्रवचनात. तोपर्यंत श्रीकृष्ण शरणम मम.